प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण बोर्ड परीक्षेसाठी शॉर्ट क्वेश्चन सिरीज बघतो आहोत आणि त्याचा 7वा भाग अपलोड होतो आहे। चॅप्टर बघतो आहोत सेमीकंडक्टर डिव्हाइसेस। तर बऱ्याच मुलांचे कमेंट आलेले आहे की न्यूमरिकल साठी सिरीज सुरू करा। तर बाळांनो, आपल्या ऑलरेडी 3 सिरीज सुरू आहेत, मग वेगळी न्यूमरिकल साठी 4थी सिरीज सुरू करण्याची काही गरज नाही। तर आपण ह्या शॉर्ट क्वेश्चन सिरीज मध्येच आपण न्यूमरिकल्स पण घेणार आहोत। तर आज आपण सेमीकंडक्टर डिव्हाइसेस हा जो चॅप्टर आहे तर त्याच्या एक्सरसाइज मध्ये जे अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत तर ते घेणार आहे। एकूण या तुमच्या चॅप्टर मध्ये 3च अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत, 18, 19 आणि 20, आणि ते तुम्हाला सीईटीलाही पडू शकतात आणि ते तुम्हाला बोर्डालाही पडू शकतात, आणि म्हणून ते दोन्ही दृष्टीने महत्वाचे असल्यामुळे आजच्या भागात आपण ते न्यूमरिकल्स घेणार आहोत। समजलं का? तर आपण 3 सिरीज आपण सुरू केलेल्या आहेत बोर्ड परीक्षेसाठी। शॉर्ट क्वेश्चन सिरीज मध्ये आपण 2-2 मार्काचे प्रश्न आतापर्यंतच्या सगळ्या भागात मी सेमीकंडक्टर चॅप्टर कव्हर केलेला आहे अगदी बारकाईने। त्याच्यानंतर टार्गेट सिरीज मध्ये आपण मोठे प्रश्न, 3 मार्काचे प्रश्न आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे जे छोटे छोटे प्रश्न आहेत तर ते शॉर्ट आपण त्याचे शॉर्ट व्हिडिओ करतो आहोत, असे तिन्ही मिळून। आणि मागच्या वर्षीची जर तुम्ही क्विक रिव्हिजन सिरीज फॉलो केली तर तो एवढं तुम्हाला बोर्डाच्या अभ्यासाला सफिशियंट आहे। तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात आजचा 7वा भाग। प्रॉब्लेम असा आहे बघा, दी कॉमन बेस डीसी करंट गेन of a transistor is 0.967. If the emitter current is 10 milliampere, what is the value of base current? तर आपल्याला काय दिलंय आणि काय विचारलंय तर हे आपण बघूयात। आधी तुम्हाला डीसी करंट गेन हा दिलेला आहे, तर एक सोपं लक्षात ठेवायचं, जो 1 पेक्षा छोटा असेल ना त्याला अल्फा असं म्हणायचं, आणि हा जो आहे ना हा कॉमन बेस साठी असतो। आलं लक्षात? मग अल्फा डीसी दॅट इज इक्वल टू आयसी डिवायडेड बाय आयई 0.967 आहे। त्याच्यानंतर इमिटर करंट 10 मिली अँपिअर दिलेला आहे आणि तुम्हाला बेस करंट काढायचा आहे। आता आपल्याला ट्रान्झिस्टर साठीचं इक्वेशन माहिती असतं की इमिटर करंट हा बेस करंट आणि कलेक्टर करंट यांची बेरीज असते। मग आपल्याला हा आयई दिलेला आहे, हा आयबी काढायचा आहे, आणि मग आयसी आपल्याला शोधण्याकरता ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। मग आता काय होईल तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण किंमत घातली तर आता बघा अल्फा डीसी बरोबर दिस वन, मग आयसी दॅट इज इक्वल टू आयसी बरोबर तुमचं आलं अल्फा डीसी इंटू आयई। आता अल्फा डीसी ची व्हॅल्यू किती आहे तर ती 0.967 आहे, आणि इमिटर करंट हा 10 मिली अँपिअर आहे। आपण तो तसंच पुट करणार आहे, म्हणजे येताना तुमच्या बेस करंटला सुद्धा युनिट मिली अँपिअरच येईल, कन्वर्जन करायची काहीच गरज नाही। मग आता तुमचा हा कलेक्टर करंट झाला बघा, 10 नी मल्टिप्लाय केलं की 9.67 मिली अँपिअर। मग आता बघा इमिटर करंट आहे, कलेक्टर करंट आहे, बेस करंट। मग आता इथं जर बेस करंट साठी इक्वेशन अरेंज केलं, याला म्हणू इक्वेशन नंबर 1, आणि बेस करंट बरोबर इमिटर करंट मायनस कलेक्टर करंट। मग इमिटर करंट किती आहे तुमचा 10, आणि 10 मायनस 9.67 करूयात आपण। 10 मायनस 9.67, आता बघा 10 मायनस 7 दॅट इज 3, देन 10 मायनस 7 3, 10 इथं घेतलं 10 डिवायडेड बाय 10 0, आणि 1 मायनस 1 0, म्हणजे किती आला तर बेस करंट आला आपला 0.33 युनिट बघूनच द्यायचं आहे मिली अँपिअर, अँड दिस इज दी आन्सर। समजलं कसं सोडवलं? कुठेही लॉग लागलेला नाही। आता बोर्डाचा पेपर लिहिताना असा डाटा व्यवस्थित लिहायचा, त्याच्यानंतर फॉर्म्युला म्हणायचं, नंतर आलेल्या आन्सरला असा चौकोनी बॉक्स करायचा, त्याच्या पुढे आन्सर म्हणायचं, आणि लॉगचं कॅल्क्युलेशन इथंच रेष ओढून शेजारी करायचं, म्हणजे आपला वेळ वाचतो। समजलं का? न्यूमरिकल सोडवायला पण टेक्निक असतं, आणि फार कन्व्हर्जनच्या मागे लागायचं नाही। हे मिली अँपिअर मध्ये येतं, हे पण मिली अँपिअर, तुम्हाला फुल क्रेडिट या प्रॉब्लेमला मिळेल, आणि हे एकदा कळलं की सीईटीचे प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला सोडवता येतील। समजलं का?
तर हा 19 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो असा आहे बघा. इन ए कॉमन बेस कनेक्शन ए सर्टन ट्रान्झिस्टर हॅज अन इमिटर करंट ऑफ 10 milliampere and collector current of 9.8 milliampere. Calculate the value of the base current. आता कॉमन बेस कनेक्शन दिलेलं आहे आणि काय दिलेलं आहे तर इमिटर करंट 10 milliampere आहे, कलेक्टर करंट 9.8 milliampere आहे. बेस करंट काढायचा आहे. तर आता असं डाटा लिहून घ्यायचा आणि मग फॉर्म्युला. आता कुठलंही तुमचं कॉमन बेस, कॉमन इमिटर, कॉमन कलेक्टर सगळ्यासाठी इक्वेशन IE इमिटरचा करंट बरोबर बेसचा करंट प्लस कलेक्टरचा करंट. मग बेस करंट काय झाला तर IE मायनस IC. मग आता काय आहे आपला IE काय आहे, इमिटर करंट आहे 10 milliampere आणि कलेक्टर करंट आहे 9.8. मग आता बघा 10 मायनस 9.8 मग 10 बाय 10 मायनस 8 2 आणि इथे 10 मायनस 10 0 आणि 1 मायनस 1 0. म्हणजेच काय आलं बेस करंट काय आला 0.2 युनिट बघूनच द्यायचं मिली अँपियर. त्याला असा बॉक्स करायचा आणि इथे आन्सर म्हणायचं. समजलं कसं सोडवायचं बोर्ड परीक्षेला. 1 मार्काला तुम्हाला क्वेश्चन 2 मध्ये असं पडू शकतं किंवा सीईटीला पण पडू शकतं, रेग्युलरलाही पडू शकतं, सीईटीलाही पडू शकतं. समजलं किती सोपा प्रॉब्लेम येते. Question number 20. In a common base connection, the emitter current is 6.28 milliampere and collector current is 6.20 milliampere. Determine the common base DC current gain. आता तुम्हाला दिलंय की इमिटर करंट हा दिलाय बघा तुम्हाला 6.28 milliampere. कलेक्टर करंट दिलाय 6.20 milliampere आणि तुम्हाला करंट गेन विचारलाय म्हणजे ज्याला आपण अल्फा असं म्हणतो. मग असा डाटा लिहून घ्यायचा. फॉर्म्युला लिहिताना अल्फा बरोबर काय तर नेहमी आयसीच ठेवायचं न्यूमरेटरला आणि खाली त्याला IE ने डिवाइड करायचा. मग अल्फा दॅट इज इक्वल टू IC आहे बघा तुमचं 6.20 आणि इथे आहे 6.28. आता याला सिंपल करू. 2 डिजिट आपण पुढे सरकवले तर हे पण काय झाले 628 झाले. मग याला जर सिंपल केलं आपण तर बघा याला 2 ने डिवाइड केलं तर 310 झाले हे आणि याला 2 ने केलं तर 314 झाले. याला आणखी सिंपल केलं तर 2 ने जर डिवाइड केलं तर 2 1 जा 2, 2 5 जा 10 आणि 2 5 जा 10 आणि इथे बघा 2 1 जा 2 परत 2 5 जा 10 आणि 2 7 जा 14. मग आता याला मात्र लॉग वापरण्याशिवाय पर्याय नाही. मग आता काय करायचं तर लॉग ऑफ 155 मायनस लॉग ऑफ 157. आता लॉग टेबल वापरायचा. आता आधी याची कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहे 2. आता बघा 15चा 5 मध्ये जर तुम्ही लॉग पाहिला तर तो येतो 1903 मायनस याची कॅरेक्टरिस्टिक्स 2. 15चा 7 मध्ये पाहिला तर तो येतो 1959. आता याची आपण सबस्ट्रॅक्शन करू. हे झाले 13 मायनस 9 4. 10 मधून 6 गेले 4. इथं कॅरी घेतला. हे 19 मधून 10 गेले 9. परत इथं कॅरी घेतला. एक लक्षात ठेवा वजाबाकी करताना डेसिमल पॉइंटच्या डाव्या बाजूला येणारा जो कॅरी असतो तो मायनस असतो. आता हे झाले 11 मायनस 2 म्हणजे हे आले 9 आणि हे मायनस 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 3 प्लस 2 म्हणजे हे आले 12. आणि मग आता याचा बघायचा अँटीलॉग. अल्फा दॅट इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ 12 9944. आता अँटीलॉगचा टेबल काढायचा आणि 99चा 4 मध्ये 4चा डिफरन्स बघायचा तर तो येतो बघा 9.863 आणि हा 4चा डिफरन्स येतो 9. मग आता हे जर ऍड केलं आपण तर 9 प्लस 3 12, 6 प्लस 1 7, हे 8 आणि हे 9. मग आता तुमचं अल्फाची व्हॅल्यू काय आली तर 9.872. आता हा 2 करंटचा भागाकार आहे. मग याला युनिट येतं का नाही. अल्फा आणि बीटाला युनिट येतं नाही. समजलं. अँड दिस इज दी आन्सर. परत बॉक्स करायचा आणि लिहायचं. 2 मार्काला हा तुम्हाला बी सेक्शन मध्ये
किंवा डी सेक्शन मध्ये पडू शकतो आणि सीईटीला पण पडू शकतो. लॉकच्या कॅल्क्युलेशन सह सोडवून दाखवलेलं आहे. पुस्तकात डिरेक्टली उत्तर दिलेलं आहे. लॉक सह याची प्रॅक्टिस करा. समजलं का? तर आज अशा पद्धतीने आपण सेमीकंडक्टर डिव्हाइसेसवर जेवढे अनसॉल्ड न्यूमरिकल होते ते पाहिले. तर हे जरूर याची चांगली तयारी करा. आवडला असेल भाग तर लाईक करा. जर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. कमेंट टाकायला विसरू नका आणि चांगला अभ्यास करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.